मंडळी, विचार करा, एखाद्या राज्याचा राजा ज्याच्या एका इशाऱ्यावर अख्खं संस्थान झुकायचं, तो राजा भर चौकात एका दलिताच्या चहाच्या गाड्यावर जाऊन स्वतः चहा पितो. शाहू महाराज ऐकून अंगावर काटा आला ना? हा इतिहास घडवलाय आपल्या राजर्षी शाहू महाराजांनी. प्रसंग आहे कोल्हापूरच्या सोनार गल्लीचा. महाराजांनी तिथे गंगाराम कांबळे या दलित तरुणाला चहाचं दुकान टाकून दिलं होतं. पण अस्पृश्यतेच्या काळोखात तेथील सनातनी समाज त्या दुकानात चहा प्यायला जायचा. मग माझ्या राजानं काय केलं? अधिपती श्रेष्ठ महाराज रोज दुपारी आपला लवाजमा घेऊन स्वतः त्या दुकानासमोर जाऊन थांबायचे. गंगाराम मोठ्या अभिमानाने चहाची ऑर्डर द्यायची आणि सगळ्यांसमोर तो चहा अग्रहाने मागायचा. नवी जाणीवले राजा चहा पितोय म्हटल्यावर अख्ख्या कोल्हापूरला त्या दुकानात चहा प्यावाच लागला. अधिपती पोहे शाहू महाराजांनी केवळ कायदे केले नाहीत, तर स्वतःच्या स्फूर्तीतून अस्पृश्यतेची ती भिंत एका चहाच्या पेल्यात विरघळवून टाकली. झाला प्राण हा अधिकार आणि ही प्रतिष्ठा त्यांनी बहुजनांना मिळवून दिली. आज 26 जूनला त्यांची जयंती साजरी करताना जातीपातीच्या भिंती तोडणारा हा शाहू विचार आपण काळजात जपणार का? अशा या क्रांतिसूर्य लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. जय शाहू.